नमस्कार सेविकाताईंनो, आपला आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर पोषण ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे, तो म्हणजे 20.9 आणि हा नवीन अपडेट हा आपल्या सर्व अंगणवाडी भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे. कारण ह्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यापूर्वी काही अंगणवाडी सेविकांनी जे मेसेज आलेला आहे, की ताई आम्ही तुमच्या व्हिडिओला लाईक करत असतो, परंतु लाईक होत नाही. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, की ज्यावेळेस ते लाईक हे बटन क्लिक करत असतात, त्यावेळेस हे लाईक हे बटन त्यांच्याकडनं म्हणजे होत नाही आणि निळा कलर येत नाही. तर अशा वेळेस त्यांनी एक करायचं आहे, की आपण ज्यावेळेस YouTube हे वापरत असतो, तर त्याला आपल्याला अपडेट करून घेणे आवश्यक असते. तर अशी अडचण ज्या सेवकाताईंना आलेली आहे, तर त्यांनी सर्वप्रथम Play Storeमध्ये जाऊन आपलं YouTube चॅनल हे अपडेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे पोषण ट्रॅकरला बदल झालेले आहे, त्याविषयी बोलणार आहोत. तर हे बघा, पोषण ट्रॅकरला जेव्हा आपण Play Storeमध्ये अपडेट करत आहोत, त्यावेळेस व्हॉट्स न्यू म्हटलेलं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला जे बदल झालेले आहेत, ते इथं थोडक्यात माहिती दिली जात असते. तर जो हे बघा पहिला बदल आहे, लोकेशन पॉपअप म्हणजे आपण जे पोषण ट्रॅकरला आपल्या अंगणवाडीचं लोकेशन सेट केलेलं होतं, त्याविषयी हा पहिला बदल आहे. आणि दुसरा जो बदल आहे बघा, हाईट चेक फ्रॉम प्रायव्हसी डाटा रिमूव्ह म्हणजे जी हाईट, उंची आपण जी टाकत होतो, त्याच्यामध्ये बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना म्हणजे त्यांच्याकडनं जास्तीची उंची टाकली गेली होती. तर पोषण ट्रॅकरने या एका महिन्यासाठी म्हणजे फक्त जून महिन्यासाठी हे आपल्यासाठी ओपन केलेलं आहे, की त्याच्यामध्ये आपण हाईट ही म्हणजे उंची जी आहे, उंची आणि लांबी ही अचूक टाकू शकतो. त्यानंतर जून महिना संपल्यानंतर आपल्याला ते पुन्हा लॉक करण्यात येणार आहे. तर सर्व सेविकाताईंनी एक लक्षात असू द्या. फक्त ही संधी आपल्याला एका महिन्यासाठी दिलेली ती म्हणजे जून महिन्यासाठी. तर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आणि अचूक अशी लांबी, उंची ही आपल्या लाभार्थ्यांना टाकायची आहे. कारण ते पुन्हा लॉक झालं तर आपण त्याच्यात बदल करू शकत नाही. तर आणि तिसरं बघा, तिसरा बदल कुठला झालेला आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर बँक डिटेल्स AWW आणि AWH रिमूव्ह म्हणजे आपली जी बँकची माहिती होती, आपण जे पूर्ण डिटेल दिलेली होती, तर ती रिमूव्ह म्हणजे ती काढण्यात आलेली. तर त्या ठिकाणी आता हे बघा, ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन फ्रॉम AWWC आणि AWH म्हणजे हे एक प्रकारे आपल्याला के-वाय-सी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचे बदल ते किरकोळ दोष निवारण अशा प्रकारे हे 6 बदल झालेले आहेत. तर आपण जेवढे बदल शक्य आहे तेवढे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला हाईट म्हणजे वजन, उंची आणि लांबी याविषयी जाणून घेणार आहोत. कारण ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला जो आठवडा आहे तो आपल्याला कंपल्सरी सर्व लाभार्थ्यांचे आपण जेवढेही लाभार्थ्यांचे सर्वेनुसार आहे त्यांचे त्या लाभार्थ्यांची उंची, वजन, लांबी टाकणे हे खूप आवश्यक आहे. तर आपण त्याविषयी थोडक्यात बघणार आहोत. तर हे बघा, अपडेट झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी म्हणजे आपले लाभार्थी ओपन करून घ्यायचे. तर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते अजून, की आपले जे भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत हा लवकरच व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण ते देखील आपली जे लाभार्थ्याची वजन, उंची उंची आणि लांबी जी चुकीची टाकली आहे, ती लवकरात लवकर दुरुस्ती करून घेणार. तर अशा प्रकारे आपल्याला लाभार्थी प्रोफाईल अशा प्रकारे आपल्याला 3 बिंदूला क्लिक करून एक ओपन करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला वाढीची देखरेख म्हटलंय बघा, आपल्याला वजन, उंची आणि लांबी ही आपल्याला ह्या महिन्याची टाकून घ्यायची. तर आपल्याला वाढीची देखरेख याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं लाभार्थीची माहिती आपल्यासमोर ही दिसणार आहे. तर हे बघा, आपण बघू शकता. तर आपण वजन टाकले, त्यानंतर त्याची उंची आणि वजन ही माहिती आपली मागच्या महिन्याची. तर या महिन्यामध्ये आपल्याला इथं लाभार्थ्यांची वजन, उंची टाकून घ्यायची. तर उंची आपली इथं त्या लाभार्थी आहे 81. तर आपल्याला समजून घ्या, या लाभार्थ्याची आपली लांबी आपण 80 टाकू, उंची त्यानंतर आपलं हे बघा इथं वजन त्या लाभार्थीचे 10 किलो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे जा म्हटले त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपली एक आपल्याला सूचना देईल आणि आपल्याकडनं ते परवानगी घेणार आहे, की तुम्ही जे उंची आणि वजन टाकलेली ती बरोबर आहे किंवा चुकीची आहे. जर चुकीची वाटत असेल तर आपल्याला इथं रद्द करा असं म्हटलंय बघा. ह्याला क्लिक करायचं आहे आणि आपली उंची पुन्हा जी योग्य आहे ती टाकायची आहे, वजन टाकायचे आणि पुन्हा पुढे जा क्लिक करायचे आणि जर आपली उंची आपण न चुकता टाकलेली आहे, वजन न चुकता टाकलेलं आहे, तर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे. तर सबमिट म्हटल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपलं वजन, उंची आपली भरली जाणार आहे आणि आपल्यासमोर असं यशस्वीरित्या म्हणजे आपले जे मुलाची उंची आणि वजन टाकले आहे, तर ते पूर्ण झालेले आहे. त्यानंतर आपल्याला त्या लाभार्थ्याची
उंची ही चेक करून घ्यायची आहे. कारण आपलं पहिले 81 होतं आणि त्याच्यानंतर आपण 80 केलंय. तर पुन्हा 3 बिंदूला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर वाढीची देखरेख ह्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होणार आहे. तर हे बघा, आपलं आजची तारीख आहे 3 जून. त्यानंतर आपली जी उंची आपण मागच्या महिन्यात 81 चुकीची टाकली होती, तर ती या महिन्यात 80 टाकली आहे आणि त्यानंतर आपलं वजन टाकलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व माहिती जेही मुलांचे आपण उंची आणि लांबी चुकीची टाकली आहे, तर त्या सर्व मुलांची आपल्याला अचूक अशी उंची घ्यायची आहे, अचूक अशी लांबी घ्यायची आहे आणि ती इथं आपल्या पोर्शन ट्रॅकरला आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ही लवकरात लवकर आपल्याला करून घ्यायचे आहे. कारण जर पोषण ट्रॅकर हे फक्त या महिन्यासाठीच आपल्याला ही संधी मिळालेली आहे, की आपण अचूक अशी उंची, लांबी टाकणार आहोत. कारण जुलैला पुन्हा जैसे वजन उंची जी आहे, तर ती जुलै महिन्यामध्ये ही पुन्हा लॉक करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व भगिनीपर्यंत तुम्ही शेअर कराल अशी मला आशा आहे. धन्यवाद.